नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रशांत डाकणे प्रशांत क्लासेसमध्ये आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो. आज आपण GDCA मे 2024च्या झालेल्या क्वेश्चन पेपर संबंधी डिस्कशन्स करतो आहेत आणि त्यातला आपला पहिला पेपर आहे आजचा सहकारी गृहनिर्माण संस्थांचे व्यवस्थापन. हा पेपर तुम्ही 24/5/2024 ला सकाळ सत्रामध्ये पेपरचा टायमिंग होता 10 ते 1 होता आणि पेपरचं जे मार्किंग होतं तुमचं या ठिकाणी 100 मार्काचा हा तुमचा पेपर होता. या पेपरला तुम्हाला सर्व प्रश्न सोडवणे आवश्यक होते, म्हणजे कंपल्सरी तुमचे ऑल क्वेश्चन्स होते. आता यामध्ये आपण स्टेप बाय स्टेप सगळे ज्या रिकामे जागा असतील, जोड्या लावा असतील आणि फुल फॉर्म असेल, हे आपण व्यवस्थितपणे त्या ठिकाणी समजून घेणार आहोत. आणि व्हिडिओ जर तुम्हाला मनापासून आवडत असेल मित्रांनो, तर लाईक मात्र नक्की करत चला. आपल्या चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब मात्र नक्की करून ठेवा. बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून आपले नवनवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचतील. प्रत्येकाकडे पेपर 1ची क्वेश्चन पेपर असेल आत्ताच नुकते झालेल्या, तर प्रत्येकाने आपली आन्सर जे आहेत उत्तरं ते कन्फर्म करून घ्या. रिकामी जागाचा तुम्हाला पहिला प्रश्न होता 10 मार्कांसाठी, परंतु इथे तुम्हाला रिकामी जागा विचारल्या होत्या, त्यांनी फक्त 9 आलेल्या होत्या. त्यामुळे एवढं टेन्शन घेण्याची काही गरज नाही. 1 मार्क तुम्हाला त्या ठिकाणी ॲडिशनल मिळून जातो, कारण ती चूक त्यांची होती. क्वेश्चन पेपरमध्ये फक्त त्यांनी 9च तुम्हाला रिकाम्या जागा दिल्या होत्या, पण मार्किंगला मात्र तुम्हाला 10 दिले होते. ओके, त्यामुळे इतकं काही टेन्शन वाटून घ्यायची गरज नाहीये. तर वरचा 1 मार्क तुमचा त्या ठिकाणी तो ॲडजस्ट होत असतो. पहिला, अधिमंडळाच्या वार्षिक बैठकीत सर्वसाधारण सभेच्या बाबतीत डॅश डॅश पूर्वी आता दिवसाची, म्हणजे पूर्ण दिवसाची किंवा नोटीस सभासदांना ती देणं आवश्यक आहे. तर किती? 14 दिवस. ओके, पहिल्याचं उत्तर काय असेल? 14. चलो, दुसरं काय म्हटलंय? संस्थेच्या हंगामी समितीचा कार्यकाल हंगामी समिती गठीत झाल्यापासून. आता हंगामी समिती केव्हा नेमली जाते? तर ज्यावेळेस संस्थांची नोंदणी होते. नोंदणी झाल्यानंतर त्या ठिकाणी रजिस्टर प्रमाणपत्र मिळाल्यानंतर पुढील 3 महिन्याच्या आत आपण काय करतो? पहिली सर्वसाधारण सभा ही आयोजित करत असतो आणि या 3 महिन्याच्या आत ती सर्वसाधारण सभा आयोजित करून त्या ठिकाणी हंगामी समितीचा त्या ठिकाणी नेमणूक करावी लागते आणि हिचा जो वर्ष असतो, कालावधी असतो, तो 1 वर्षाचा असतो. किती? 1 वर्ष. चला, दुसऱ्याचं उत्तर 1 वर्ष. तिसरा आहे, थकबाकीदार सभासदाविरुद्ध वसुली दाखला मिळवण्यासाठी संस्थेच्या निबंधकांकडे कोणत्या नमुन्यामध्ये, तर नमुना विचारला आहे, तर व्ह्यू नमुन्यामध्ये अर्ज सादर करावा लागतो. त्या संबंधीचा कलम जो आहे 101 आहे. बरोबर. त्यानंतर पुढे, सहकारी संस्थेचे आर्थिक वर्ष कधी सुरू होते म्हटलं तर 1 एप्रिल पासून आर्थिक वर्ष काय होत असतं? सुरू होत असतं. प्रत्येक सहकारी गृहनिर्माण संस्थांचं लेखा परीक्षण हे 31 जुलै पूर्वी होणे आवश्यक आहे. ओके. पुढे, संस्थेच्या सभासदांची हकालपट्टी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम किती आहे? सभासदांची हकालपट्टी करायची आहे, तर हकालपट्टीचा कलम किती आहे? कलम 35. आणि महाराष्ट्र सहकारी संस्था नियमन 1961 चे नियम तिथे किती दिलेले आहे? 28 व 29. ओके. चला, पुढे प्रश्न काय विचारलाय? व्यवस्थापन समितीच्या सभा जितक्या वेळ आवश्यक आहे तितक्या वेळ भरवली, मात्र महिन्यातून किमान एकदा तरी. कधी? एक तरी, म्हणजे महिन्यातून 1 वेळा तरी ती सभा झालीच पाहिजे. संस्थेच्या सभासद म्हटले, सभासदांची जी नोंदवही आहे त्या नोंदवहीचा नमुना कोणता आहे? तर नोंदवही नमुना आय. ओके, आलं लक्षात? हे प्रश्नाची उत्तर व्यवस्थित लिहिले की एकदा खात्री करून घ्या. अधिमंडळाच्या वार्षिक बैठक, त्यालाच आपण सर्वसाधारण सभा, ही टिंब पूर्वी होणे आवश्यक आहे. ते किती? 30 सप्टेंबर. ओके, हे 9 प्रश्नांची ही व्यवस्थित उत्तर आलेली आहेत, पण मार्किंगला मात्र तुम्हाला 10 दिले, त्यामुळे त्याचं टेन्शन घेऊ नका. ही 9च्या 9 प्रश्नांची उत्तर अशी लिहिलीत की एकदा बघा. त्यानंतर पुढे, जोड्या लावा. आता खूप सारा सोपा पार्ट होता जोड्या लावांमध्ये. तुम्हाला जी लिस्टेड कलम दिलेली होती ती जर तुम्ही व्यवस्थित अभ्यासली तर तुम्हाला ह्या जोड्या लावांमध्ये कोणतीच अडचण निर्माण झालेली नसणार. आता पहिलं काय म्हटलं? संस्थेचे कागदपत्र पाहण्याच्या सभासदांचा अधिकार. मग त्या ठिकाणी सभासद वर्ग जे आहे त्या सभासदांना कागदपत्र पाहण्याचा अधिकार कोणत्या कलमांतर्गत दिलाय? कलम 32. आता इथे मी डायरेक्ट आन्सर लिहितो हा, हे इकडे मी कलम लिहितोय सगळे, म्हणजे तुमच्या लक्षात येणार. कलम 32, पहिल्याचं कलम 32. दुसरं काय म्हटलंय? पोटनियम दुरुस्ती, कलम 13. बरोबर की नाही? पोटनियम दुरुस्ती, कलम 13. त्यानंतर थकबाकी वसुली, कलम 101. लेखापरीक्षण दोष दुरुस्ती, आता लेखापरीक्षणाची दोष दुरुस्ती करायची, कलम 82.
ओके. संस्थेची तपासणी. आता संस्थेची तपासणी करायची असेल तर कलम 89 निवडणुकांसंबंधीचा जो होता त्याचा जो कलम होता 152 ओके. त्यानंतर चौकशी. चौकशी संस्थेच्या संबंधी निबंधकांच्या माध्यमातून केली जाते. त्याचं उत्तर आहे कलम 83 अंतर्गत चौकशी नेमली जाते ना. वार्षिक सर्वसाधारण सभा कलम 75 माहिती पाहिजे. आता प्रत्येकाचं हे तोंडपाठ असलंच पाहिजे. वार्षिक सर्वसाधारण सभा कलम 75. सहकार शिक्षणासंबंधीचा कलम 24 आणि शेवटचं काय रे, दप्तर जप्त करण्याचा निबंधकांचा अधिकार कलम 80 अंतर्गत काय करतात, त्या ठिकाणी निबंधक दप्तर रेकॉर्ड्स जप्त करू शकतात. लक्षात पॉइंट. तर हे महत्वाचे तुमचे पेपरच्या दृष्टीने जी कलम होती ती अशा पद्धतीने तुम्ही जोड्या लावांमध्ये लिहिणं आवश्यक आहे. त्यानंतर तुम्हाला फुल फॉर्म विचारलेले होते. खूप सोपे सोपे फुल फॉर्म होते. आता पहिला जो फुल फॉर्म काय आहे, NUHHP. बरोबर. NUHHP म्हणजे नॅशनल अर्बन, काय म्हटलंय, नॅशनल अर्बन हाऊसिंग अँड हॅबिटेड पॉलिसी. ओके. हा पहिल्याचा फुल फॉर्म. दुसरं काय होतं, MIS. आता MIS चा फुल फॉर्म काय रे, तर मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टीम. ओके. दुसरा फुल फॉर्म झाला क्लिअर. तिसरा काय, SQCA म्हणजे स्टँडर्ड अँड क्वालिटी कंट्रोल अथॉरिटी. ओके. चलो पुढे काय म्हटलंय, HUDCO चा फुल फॉर्म काय, हाऊसिंग अँड अर्बन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन. ओके. कॉर्पोरेशन. ओके. चलो पुढे NCHF चा फुल फॉर्म काय, नॅशनल कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फेडरेशन. नॅशनल कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फेडरेशन. त्याच्यानंतर PWD म्हणजे पब्लिक वर्क्स डिपार्टमेंट. ओके. पुढे काय म्हटलंय, HSSHUP म्हणजेच इंटरस्टेट सबसिडी स्कीम ऑफ हाऊसिंग फॉर अर्बन पुअर्स. ओके. त्याच्यानंतर पुढे SJSRY म्हणजे सुवर्ण जयंती शहरी रोजगार योजना.
याचं फुल फॉर्म. NBCC नॅशनल बिल्डिंग कन्स्ट्रक्शन कॉर्पोरेशन. ओके. त्याच्यानंतर NHB म्हणजे नॅशनल हाऊसिंग बोर्ड. ओके. NHB म्हणजे काय? नॅशनल हाऊसिंग बोर्ड. ओके. त्याच्यानंतर USHA अर्बन स्टॅटिस्टिक फॉर HR, अर्बन स्टॅटिस्टिक फॉर HR अँड असेसमेंट. ओके. आणि शेवटचं वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन. आता ही जी सगळे फुल फॉर्म होते, तुमच्याकडे जर बुक्स असेल, ओके, तुमच्याकडे जर बुक्स अवेलेबल असेल तर 2014ची जी क्वेश्चन पेपर आहे त्या क्वेश्चन पेपर मधले तुम्हाला या ठिकाणी 90% फुल फॉर्म ॲज अ रिपीट होते, एवढं लक्षात असू द्या. ओके. तर हे सगळे क्वेश्चन पेपर मधलेच क्वेश्चन तुम्हाला रिपीटेड होते, त्यामुळे जास्त इथे आपल्याला डिस्कस करण्याची आवश्यकता नाहीये. कारण थेरीचा पार्ट बघा, जर एखाद्या विद्यार्थ्याने 10 मार्कांच्या रिकाम्या जागा 10 मार्कांच्या जोड्या लावा आणि 20 मार्कांचे फुल फॉर्म जर सोडवले असतील व्यवस्थित तर त्याचे 40 मार्क इथे कन्फर्म होतात. पण इकडे तिकडे जर आपलं कमी जास्त करून मार्किंग किंवा एखाद्याचं सुटलं असेल किंवा चुकलं असेल तर त्याला 40 पैकी निदान इथे 30 तरी मार्क आले पाहिजे. ओके. म्हणजे 30 मार्क त्याचे इथे कन्फर्म झाले. आणि नंतर पुढे टिपा लिहा. बघा खूप सोप्या टिपा लिहा होत्या ना. निबंधकांकडनं चौकशी. आता निबंधकांकडनं जर चौकशी करायची असेल तर आपल्याला माहिती पाहिजे कलम किती आहे चौकशीचा, कलम 83. मग कलम 83 अंतर्गत चौकशीची पूर्ण कार्यवाही पद्धत आपल्याला यामध्ये एक्सप्लेन करायची होती. आता फ्लॅट खरेदीदाराच्या सर्वसाधारण जबाबदाऱ्या काय आहे, तर त्याने जी काय फ्लॅटची जी रक्कम असेल ती वेळेत भरली पाहिजे, फ्लॅटचा ताबा घेतला पाहिजे, मेंटेनन्स व्यवस्थित दिली पाहिजे, कागदपत्रांची योग्य तपासणी करून घेतली पाहिजे. त्यानंतर मानवी अभिहस्तांतरण, हा तर आपला व्हिडिओज मी चॅनलवरती अपलोड केलेलाच होता. थकबाकी वसुली कलम 101 आहे, त्या अंतर्गत थकबाकी वसुलीची प्रक्रियेची माहिती लिहायची होती. त्याच्यानंतर सभासदाच्या मृत्यूनंतर भाग दाखला व नॉमिनेशन हस्तांतरण, हा पण मी सेपरेट व्हिडिओ चॅनलवरती अपलोड केलेला होता. आता विशेष सर्वसाधारण सभा, मी तुम्हाला टॉपिक शिकवताना सांगितलं होतं की सभेचे आपण 4 प्रकार व्यवस्थित करा, की ते रिकाम्या जागेला येऊ द्या किंवा सविस्तरला येऊ द्या. त्यानंतर ग्राहन समझोता व निवारण समिती म्हणजेच आपल्या तक्रार निवारण समितींच्या माहिती लिहायच्या होत्या. त्याच्यामध्ये संस्था असेल, त्याच्यानंतर निबंधक वर्ग असेल, त्याच्यानंतर सहकार न्यायालय असेल, बरोबर की नाही, पोलीस स्टेशन असेल, त्याच्यानंतर महानगरपालिका असेल, यांची तुम्हाला यामध्ये माहिती लिहायची होती. त्याच्यानंतर सभासदाने करावयाचे नामनिर्देशन म्हणजे वारसाची नोंद, वारस नोंद. खूप सोपे होते की नाही टिपा लिहा पण. आता टिपा लिहामध्ये तुम्हाला कोणतेही 5 सोडवायचे होते, बरोबर की नाही, आणि त्याचं मार्किंग तुम्हाला त्या ठिकाणी 10 मार्काला होतं. परंतु इथे मार्किंग मध्ये काही त्यांची गडबड असू शकते, एवढं या ठिकाणी लक्षात असू द्या. ओके. पण आपल्याला परीक्षेला मार्किंग ती त्यांच्या पद्धतीने देणार, पण आपल्याला जी प्रश्न विचारलेली ती आपण व्यवस्थित अटेम्प्ट पद्धतीने सोडवणं गरजेचं आहे. तर टिपा लिहा लक्षात आले. त्यानंतर पुढे सविस्तर प्रश्न. आता सविस्तर प्रश्न तर तुमच्यासाठी खूप सोपे होते. महाराष्ट्र ओनरशिप फ्लॅट ऍक्ट मधल्या तुम्हाला तरतुदी एक्सप्लेन करायच्या होत्या 10 मार्काला. जर तुम्हाला हा प्रश्न येत नसेल तर तुम्हाला खाली अतिशय सोपा प्रश्न होता, गृहनिर्माण संस्थेच्या कार्यपुस्तिकेची माहिती लिहा. आता प्रत्येक मुलांनी मी सांगतो कार्यपुस्तिकेची माहितीच लिहिलेली असणार आहे, कारण हा टॉपिक मी तुमचा 100% त्यामध्ये कव्हर करून घेतला होता, त्यामुळे तुमचे 10 मार्क तिथे कन्फर्म. त्यानंतर सहकार संस्थेच्या ऐतिहासिक चळवळीची वाटचाल, आणि मी तुम्हाला इतिहास शिकवताना सांगितलेले आहे की आपण या ठिकाणी जेव्हा ऐतिहासिक वाटचाल विचारलं किंवा टप्पे विचारलं तर जागतिक, भारत आणि महाराष्ट्र तीनही इतिहास लिहून टाकायचा, आणि आपल्या चॅनलवर तीनही इतिहासाची सविस्तर माहिती तुम्हाला दिलेली आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी प्रश्न 6वा आणि प्रश्न 5वा हे 2 प्रश्न खूप सोपे होते. आणि प्रश्न 6व्यामध्ये तुम्हाला ब मध्ये पण विचारलं होतं की सहकारी गृहनिर्माण संस्थेची उद्दिष्ट. त्यामुळे मी गृहनिर्माण संस्थेचा जो टॉपिक शिकवताना तुम्हाला संस्थेची व्याख्या, संस्थेचे उद्दिष्ट, संस्थेचे कार्य, संस्थेचे प्रकार, हे सगळे पॉइंट्स त्यामध्ये कव्हर करून घेतलेले होते. त्यामुळे तुम्हाला हा प्रश्न कुठे कसाही जरी विचारला तरी तो तुम्हाला त्या ठिकाणी लिहिता आलाच पाहिजे होता, आणि तो प्रत्येक मुलाने अटेम्प्ट केला असेल. त्यानंतर सहकारी गृहनिर्माण संस्थेचे विविध प्रकार म्हटलंय. आता इथं मात्र बरेचशे मुलांची गडबड झाली असेल. सहकारी गृहनिर्माण संस्थांचे विविध प्रकार म्हटलेत ना, म्हणजेच काय की सहकारी गृहनिर्माण संस्थेचे प्रकार आणि त्या प्रकारांची कार्य तुम्हाला लिहायची होती. आला पॉइंट लक्षात? किंवा तुम्हाला हा प्रश्न येत नसेल तर अतिशय सोपा प्रश्न होता एक आपला, सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या नोंदणीची कार्यवाही.
खूप सोपा पार्ट होता ना नोंदणीची कार्यवाही. आता ही नोंदणीची कार्यवाही प्रत्येकाने व्यवस्थित लिहिली असेल, कमीत कमी 10 सभासद, त्यानंतर निबंधकांकडे अर्ज, बरोबर की नाही? तर ही सगळी माहिती तुम्ही त्यामध्ये लिहिणं आवश्यक होतं. तर 7वा प्रश्न पण काही एवढा अवघड नव्हता तुम्हाला. 8व्या प्रश्नामध्ये तुम्हाला काय विचारलं होतं, की महाराष्ट्र मालकी गाळे नियमन जे अधिनियमन 1963 आहे, त्या 63 संबंधीची माहिती तुम्हाला लिहायची होती. म्हणजेच ओनरशिप फ्लॅट ऍक्टच्या संबंधीची माहिती नियमानुसार. त्यानंतर असोसिएशन ऑफ अपार्टमेंट उपविधीच्या महत्वाच्या तरतुदी सचिवाची कार्य. आता इथे त्यांनी काय केलं, असोसिएशन ऑफ अपार्टमेंटच्या उपविधीमधील महत्वाच्या तरतुदी हा एक प्रश्न वेगळा होता आणि यालाच कंबाईन ऍड आउट करून त्यांनी सचिवाची कार्य लिहिलं. तर तुम्ही सचिवाची कार्य जरी व्यवस्थित लिहिले तरी तुम्हाला या ठिकाणी 10 पैकी तुम्हाला या ठिकाणी 5 एक मार्क तर आरामात मिळणार, बरोबर की नाही? आणि शेवटचा खूप सोपा प्रश्न होता, शेवटचा अतिशय सोपा प्रश्न. सहकारी कायद्यातील तरतुदीनुसार सहकारी संस्थेचे सभासद कोणाला होता येतं, बरोबर? सभासदाची पात्रता काय आहे आणि त्याची कार्यपद्धती काय असते ही तुम्हाला त्यामध्ये एक्सप्लेन करायचं होता. मग आपण सभासदांचा टॉपिक शिकवताना सभासदाची व्याख्या, सभासद कोणाला होता येतं ते सांगितलं आहे, सभासदाची पात्रता काय आहे, सभासदांचे कार्य काय आहे, सभासदांची हक्क काय आहे, सभासदांच्या जबाबदाऱ्या काय आहेत, ह्या सगळे पॉइंट्स तुम्ही त्यामध्ये लिहिणं आवश्यक होते. तर अशा पद्धतीने आपली मे 2024 ची पेपर नंबर फर्स्ट जो होता सहकारी गृहनिर्माण संस्थांचे व्यवस्थापन, तर अशा पद्धतीने तुम्हाला सोपी ही प्रश्नपत्रिका विचारलेली होती. आणि निश्चित मित्रांनो हे सगळे क्वेश्चन्स आपल्या नोट्स मधलेच अपडेटेड क्वेश्चन्स होते. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी प्रॉपरली व्यवस्थित त्याचा अभ्यास केला असेल तर निश्चित त्यांना आता या सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या असतील. तर पुढील तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो शैक्षणिक वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. तसेच आपले काही नवनवीन कोर्सेस आपण आता लॉन्च करतो आहेत. तर ज्या विद्यार्थ्यांना बॅचला ॲडमिशन्स घ्यायचं असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी आपल्या क्लासचा नंबर देतो. जे नवीन विद्यार्थी असतील 85 30 80 42 74 हा आपल्या क्लासचा नंबर आहे आणि या ठिकाणी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात आणि बॅचला जॉईन करू शकतात. ओके, सर्व विद्यार्थ्यांना पुढील त्यांच्या शैक्षणिक वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.